जबरदस्त मात्र आपण जर विचार केला तर एक जबरदस्त गट मात्र या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. भले भले नामवंत संघ मात्र आज खेळले, पण उद्या पण एक मातब्बर संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत. पहिला सामना सकाळी असेल घाटला गाव वर्सेस गणेश 11 माहुल. ओ बिगिट करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 ठरेल का, पण नाही आहे, तसं चित्र नाही आहे. क्रिकेटला अनिश्चितताचा गेम म्हटलं जातं. भावेश कोहली मात्र सकाळपासनं चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. खरं तर गोलंदाजी मात्र अप्रतिम, त्याच्याहून मात्र डबल फलंदाजी, म्हणजे पाना कुठलाही क्षेत्र खाली नाही आहे. भावेश कोहली हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, वेगवान चेंडू फ्रंट फुटला आले, कट केला, गली रिजन मध्ये मात्र चेंडू रवाना होतोय. तिथं मात्र प्रोटेक्शन आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर फक्त एक आणि एकच धाव. एक जबरदस्त स्पर्धा जय माता दी ग्रुप माहुल कोलीवाडा यांच्या विद्यमान आयोजनातनं जय माता दी चषक 2024 पर्व 13व. बिग हिट, खडे खडे लॉफ्टेड शॉट, विकीच्या बॅटमधनं झाला ब्लास्ट, मिळाल्या 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे. खरं तर गोलंदाजाकडनं झाली चुकी. हाफ वॉलीचा चेंडू होता. विकी मात्र सध्याच्या घडीला या जयमाता दी चषकामध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या गावाची छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा कॅश शॉट आहे, वा भाई वा. चेंडू गेला 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 4 धावा. यस डीजे. चांगले हाताळले. स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर विकी नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावतोय आणि मागील मॅचचा हिरो राहिलेला खरं तर 3 षटकार खणखणीत त्याच्या बॅटमधनं बघायला भेटले. ओ इथं फटका फसला, संधी झाली निर्माण, कुठली चुकी नाही आहे. हाताचा पिसारा फुलवला जातोय, त्याच्यामध्ये हिरवा चेंडू अडकला जातोय. विकी बॅक टू डगआउट. डीजे बायसिकल मात्र पुरस्कृत केले. या मुरगन सर, तुमचं हार्दिक स्वागत असेल. खरं तर मोठं मन तुम्ही केलेलं आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असेल, कारण एवढं मोठं मन मात्र सर्व व्यक्तिमत्वाचं नाही आहे. आज मात्र तुम्ही कुठेतरी या स्पर्धेसाठी आमचा हातभार लावला. या स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकाच्या माध्यमातून तुमचा इथं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओ चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीवर राहतोय. या चेंडूला मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा भूपेंद्र कोहली, एक भाव गेला तर दुसरा भाव आला, म्हणजे पहा ना काय संघबांधणी आहे. तर मात्र हुक केलाय. आता 3 खेळाडू चेंडूचा पाठलाग केला. रेस कोण जिंकणार आहे? रेस जिंकली चेंडूनी. आलाय दर्जेदार चौकार. यस डीजे. मैदान की ओर इस बार पिकअप शॉट, खिलाड़ी मौजूद है, कोई गलती नहीं. अभी पर अब वहां पर मौजूद है. अब देखिए स्वीपर पर वहां पर एक अच्छा कैच हुआ, विकेट का पतन. बल्लेबाज रुपेश बैक टू डगआउट. यस डीजे.
तर कुठेतरी या महत्त्वाची सेमीफायनलच्या मध्ये त्यांनी धडक मारली. आता बघायचं आहे वर्चस्व कोणाचं असणार आहे. मग एका ठिकाणी आपण चेंबूर गडकरी विभागातला विष्णुनगर हा संघ मात्र आज कुठेतरी या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. जय माता दी स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर ट्रॉम्बे परिसरातला हा ट्रॉम्बे कोलीवाड्यातला संघ, खरं तर किरण 11 हा संघसुद्धा मात्र त्यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे. एक से एक मातब्बर खेळाडू या दोन्ही संघामध्ये आहे. आता फलंदाजी ट्रॅकवर सागर आहे क्या, सागर कोकणे. हा लॉफ्टेड ड्राइव, ताकद नाही आहे, पकड़ला जातोय, झेल संपतोय फलंदाजाचा खेल. अब ये हुआ विकेट का पतन और बल्लेबाज को जाना होगा अपने वतन. यस डीजे मास्टर. तर उद्याचा मात्र महत्त्वाची लढत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून अगर मायबाप प्रेक्षक आणि उद्या येणारे संघ अगर तुम्ही ही स्पर्धा बघत असाल यूट्यूबच्या माध्यमातून, तर पहिला राऊंड सकाळी आपण जर विचार केला तर सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये. बॅटच्या आतली कड, नशिबाची साथ किरण 11च्या संघाच्या पाठीमागे आहे का काय हा प्रश्न मात्र उभा राहिला आहे. पहा ना, भावेशच्या पायाला चेंडू स्पर्श झाला. अगर चेंडू गॅपमधनं निघाला असता तर सरळ थेट चेंडू गेला असता समुद्राच्या दिशेने आणि तिथं आहेत धावा मिळतील 4. चला उद्या पहिली लढत घाटला गाव गणेश 11 माहुल, त्यानंतर दुसरी लढत JMD भैरवनाथ धुतुम आणि गर्जना 11 कोपर खेराने. तिसरी लढत बोनकुडे गाव युवराज 11 KCC आंबापाडा आणि चौथी लढत इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, थोडासा फंबल झालं, हाताला झटका आणि बोटाला चटका जरूर लागला असेल. खरं तर चौथी लढत वर्सोवा कोलीवाडा रॉयल कारभार गोरसाई आदरणीय राजेंद्र माहुलकर साहेब यांनी मात्र पुरस्कृत केलेला हा संघ मात्र उद्या खेळताना दिसणार आहेत. आज मात्र आपण जर विचार केला तर 8 संघांनी समावेश घेतला होता. 6 संघ या स्पर्धेच्या बाहेर गेले. खरं तर किरण 11 ट्रॉम्बे आणि विष्णुनगर 11 या 2 संघ मात्र आता सेमीफायनलची महत्त्वाची लढत मात्र खेळताना दिसत आहेत. वाडवली गाव मात्र बाहेर गेले, विष्णुनगर हे बाहेर गेले, गोवंडी गाव बाहेर गेले, त्यानंतर रॉकी 11 ट्रॉम्बे हा संघ बाहेर गेला आणि आता शेवटच्या मॅचमध्ये कुठला संघ बाहेर गावी जाणार आहे ते मात्र आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल. षटक क्रमांक 3 या संघाचा मास्टर माइंड, बॅकबोन, अनुभवाची सिदोरी, म्हणजे जेवढं नावं ठेवला तेवढी कमी आहे, कारण कर्तृत्वान हा खेळाडू आहे. इथं मात्र फ्रान्सिस वेगवान मात्र बॅटिंग आवी परब. आता मोक्याच्या क्षणी मात्र पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय आणि याच दरम्यान आता हे प्रभू प्रेमनाथम जगन्नाथम, ये क्या हुआ, ये क्यों हुआ, ये कैसे हुआ, पता ही नहीं चला. हेमंत सर किती धावा काढल्या? 4. क्या बात है, नजर हटी दुर्घटना घटी. स्कोर कार्ड के ऊपर यहाँ पर रन अपडेट होता हुआ 21 रन 21 धावा. भावेश थोडेसे नाराज आहे, म्हणजे चौकार तर गेला, चौकाराच्या दिशेने चेंडू गेला पण 4 धावा पळून काढलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. इथं बिगिट करायचा होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकसं चेंडूने घेतलं वलन आणि यष्ट्यांच्या मागे कोण उभा आहे तर मात्र भावेश कोळी. खरं तर या संघाची भिंत आहे. पुढे सरसावले, दिशाहीन गोलंदाजी अशी म्हणावी लागेल. पंच हेमंत कोळी सर आमच्याजवळ वळतायत आणि सांगतायत इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये मात्र थोडीशी होते भर आणि धावसंख्या झाली ती 22 धावा. खरं तर प्रत्येक व्यक्तिमत्वाचं योगदान आमच्या या स्पर्धेला मात्र अमूल्य आहे. उद्या मात्र आपण जर विचार केला तर काय फटका आहे, गॅपमध्ये आहे, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू रवाना झालाय, मिळाल्या 4 धावा. ठोको डीजे.
साजरा करण्यात येणार आहे. खरं तर त्या उत्सवामध्ये आपल्याला प्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीवर राहतोय. वारवरती पलटवार बाबेश तुर्वेकर यांच्या माध्यमातून मात्र बघायला भेटला. खरं तर हाईट मात्र चांगली आहे. त्या हाईटचा मात्र चांगला वापर या क्रिकेटच्या पटलावरती मात्र आपल्या नावाची छाप, आपल्या गावाची छाप, ट्रॉम्बे कोलीवाडाची छाप, किरण इलेव्हनची छाप सोडण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स गेला चेंडू सीमारेषा पलीकडे. मिलाला 4 धावा. ठोको डीजे. करणार आहे 2024च्या फायनलमध्ये कुठला संघ मात्र पोचणार आहे यासाठी आपल्याला थोडी काही क्षणांची मात्र वाट बघावी लागेल. शेवटचा चेंडू आहे. ओ बिगिट करायचा होता. थोडीशी गफलत झाली. या गफलतीचा फायदा मात्र या दोन बॅटरनी उचललाय. नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न जरूर असेल, पण मात्र प्रयत्न फसलाय आणि बायच्या स्वरूपात मात्र एक धाव हेमंत सर कळवत आहेत. चला VN11 जास्त वेळ दौडू नका. त्वरित मात्र शतक लावून घ्या. स्कोर कार्डवरती धावा लगावल्या जातात. VN11 संघाच्या 31 धावा आणि 32 धावांचं आव्हान आहे. चला DJ गणेश होऊन जाऊन दे सुंदर संगीत.
आणि तंबूमध्ये बंबू आहे, तर तो बंबूचा वापर तुम्हाला करावा लागेल, तेव्हा तो चेंडू मात्र बाहेर येणार आहे. कारण बॉल बॉय मात्र तिथं आहेत. आपण जर विचार केला तर एक शांत वातावरणामध्ये शेवटची मॅच आहे. VN11 आणि ट्रॉम्बेचा संघ मात्र किरण 11 यांचं मात्र एक महत्त्वाची लढत. जो मात्र संघ जिंकणार आहे तो फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि जो संघ हारणार आहे त्यांना पुन्हा एकदा 365 दिवसाची वाट मात्र बघावी लागेल. चला, चेंडू आलेला आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूमध्ये घनघाती प्रहार, फ्रान्सिसवरती चढवलेला हल्ला, कुठंतरी मॅचमध्ये मजबूत पकड करण्याचा इरादा. ये तो अभी टेलर है, पिक्चर तो अभी बाकी है दोस्त. कारण दीपेश सारखा फलंदाज ज्याला गोलंदाजाचा कर्दनकाल म्हटलं जातं, तो बॅटर अजून नॉन स्ट्राइकला आहे. म्हणजे कहते ना कि खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है, तो यहाँ पर बदलता ही है भाई. कारण मनगटीचा वापर, हेलिकॉप्टर ट्रेडमार्क शॉट, म्हणजे प्रत्येक याच्या भातामध्ये वेगवेगळे स्ट्रोक आहेत. इथं पहा क्रिकेट कसं खेळावं आता रोहननी दाखवून दिले. पहा त्यांनी काय केलं, पहिला चेंडू जेव्हा खराब होता त्याला पण काही दिवस असे नसतात, कारण वेगाने चेंडूचा मारा करतो तर थोडासा डिफिकल्ट, थोडासा एक प्रॉब्लेम फलंदाजाला होतो. रोहननी काय केलं, फक्त दिशा दिली. पहा पॉईंटला तिथं खेळाडू आहे, त्याच्या आता चेंडू विसावला आणि इथं मात्र स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आता मी अगोदरच सांगितलं, गोलंदाजाचा कर्दनकाल. नाव आहे ट्रॉम्बे गावातला सुपुत्र दीपेश कोळी, माझा कोळी बांधव. बैट से आतली कड आणि किस्मत भी बहादुरों का साथ देती है. पहा ना, चेंडूला मारायचं होतं लॉंगनच्या दिशेने, बॅटची आतली कड घेतली आणि हा नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉप रिजन मध्ये मात्र चेंडू रवाना झाला. जिथं आहे 4-4-4-4-4 ठोको डीजे. बॅटचा फ्लो एवढा आहे ना, स्विंग एवढी आहे ना, खतरनाक. CPL मध्ये या नावाची चर्चा झाली. त्याला सेमीफायनलच्या मॅचमध्ये त्यांना बॅट भेटली आकाश बोस तारेकरची. ओ हो, का मी सांगितलं ते त्यांनी दाखवलं. मी अगोदर सांगितलं, हे तर टेलर आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. होईल आणि जसा मात्र स्पर्श चेंडू झाला ना, स्वीट साऊंड त्याच्या बॅटमधनं आपल्याला ऐकायला भेटला. धावसंख्येचा विचार केला तर ही सलामी जोडी जणू काय लवकर मॅच त्यांना संपवायची आहे आणि त्यांना घरी जायचे आहे. किरण 11 एखादी जागा असेल तर तुमच्या बाईकमध्ये तर मला न्या, कारण आम्ही सुद्धा ट्रॉम्बेलाच राहतो. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. ओहो, अमरनगर दादा, अमरनगर, तिथं अमर लोक राहतात. त्या एरियातनं मी बिलॉंग करतो. तिथं आमची हिंदुस्तान बँक आहे. गरीब लोकांचा एरिया नाही आहे तिथं. खरं तर प्रत्येक घरामध्ये तिथं माईक आहे. चला, चेंडूची पूर्तता करा, सामना थांबलाय. या चेंडू मात्र दिला जातोय. किरण 11, अगर दीपेश आणि रोहनची फलंदाजी आवडली असेल तर एकदा ताल्या वाजवा, कारण दर्जेदार फलंदाजी. मॅच ऑन करा. फ्रान्सिस, ओ मॅच चेंडू आलाय, मॅच चेंडू आलाय, मॅच बॉल आलाय. म्हणजे पहा ना, ज्याप्रमाणे चोराला पकडायला 4-5 पोलीस मात्र तिथं जातात, त्याचंच मात्र चेंडूला बघायला आमची पूर्ण गँग तिथं जाते.
आणि चेंडूला शोधूनच काढतात, मग तो कुठेही असून दे, कारण त्या चेंडूला आम्ही चिप लावलेली आहे. अगर कोणी चुकून पण घरी चेंडू नेला तर समजा त्याला तिथून उचलला जाईल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 17 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. ट्रॉम्बेची रन मशीन मैदानाच्या मध्ये आहे. नाव आहे दीपेश कोळी. ओ हो, या टायमाला नजाकत चेंडूचा पाठलाग केला जातोय, पण चेंडू या दोन खेळाडूला हुलकावून देऊन चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 4 रन. ठोकोडीजे केला तर 21 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. आता जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. अजूनही आपण जर विचार केला तर 13 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हे दोन्ही बॅटर मात्र सतर्क झालेले आहेत. ओ इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. या टायमाला फ्रान्सिसनी वेगवान चेंडूची हाताळणी केली. शेवटचा चेंडू झालाय गोड, पण त्याच्या 5 चेंडूमध्ये मात्र झालाय हल्ला बोल. यस डीजे मास्टर ओन जाऊन दे सुंदर. पुन्हा एकदा मात्र हार्दिक स्वागत असेल. जाऊया पुन्हा एकदा. नवीन बॅटर एक गेला तर दुसरा आला, असं म्हणूया. आगे खाई पीछे कुवा. खरं तर भावेश कोळी ही सर्व मात्र कोळी बांधव आहे. ट्रॉम्बे कोळीवाडा म्हटलं तर या भारताचा सर्वात प्रामाणिक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आगरी कोळी बांधव. खरं तर आपण जर विचार केला तर जेव्हा आपण चांगले मासे खातात ना, त्याच्या मागे मात्र प्रचंड मेहनत आहे. कुठलाही उन्हाची पर्वा नाही, वादळ येऊन दे, तुफान येऊन दे, त्याचा सामना करणारा माझा आगरी कोळी बांधव हे मात्र सर्व खेळाडू आहेत. या टायमाला पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, चिकी सिंगल. यस पंच मात्र ओ वाईट, त्याच्यावरती आलेली एक धाव. धावसंख्येमध्ये मात्र भर होते. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. 23 रन. लॉस ऑफ 1 विकेट. किरण 11. ट्रॉम्बे. खरं तर एक दर्जेदार खेळ किरण 11 ट्रॉम्बेच्या माध्यमातून झाला. सकाळी मात्र त्यांचा पहिला राऊंड होता, तिथून मात्र त्यांनी सुरुवात केली. तदनंतर कुठेतरी बाहेर सुद्धा खेळायला गेले, तिथं मात्र चांगली कामगिरी राहिली. आज व्हाईटम व्हाईट आणि कॉलर टाईट असं आपण म्हणूया या किरण 11 ट्रॉम्बे संघाचा परफॉर्मन्स. पुन्हा एकदा स्वैर मारा, दिशाहीन गोलंदाजी. आता जखमेवरती मीठ चोळण्याचं काम आपण जर विचार केला, विकी आता ज्याप्रमाणे त्यांनी धावा बनवल्या, सूत समेत मात्र धावा देतोय. पुन्हा एकदा दीपेश मात्र सज्ज आहेत. मोठा फटका येईल का? ओहो, ट्रेडमार्क शॉट, हेलिकॉप्टर. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. यस डीजे ठोको.
माझे मायवा प्रेक्षक, अगर दीपकची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. वा काय ताल्या वाजल्या. उलटा फुलटा स्विच इट, लगे तो अबाद नाही लगे तो बरबाद. खरं तर फलंदाज अशा चुका का करतात तेच आम्हाला समजत नाही आहे. सरळ बॅटीने तुम्ही षटकार ठोकलाय आणि तुमच्या मनामध्ये काय येतं की तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असतं, याला म्हणतात कहाणी में ट्विस्ट. ओ बघा, सरळ बॅटनी तुमच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे, तिथं मात्र खेळाडूंनी सुद्धा हार मानली. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, मिळाल्या 6 आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे किरण इलेवन ट्रॉम्बे. कॉंग्रॅच्युलेशन. डीजे मास्टर होऊन जाऊन दे सुंदर.